गडचिरोलीच्या औद्योगिक विकासात शेतकरी हित सर्वोच्च. उद्योग मंत्री उदय सामंत. गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे स्टील हब म्हणून विकसित करताना शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवावे असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. औद्योगिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबवावी आणि आवश्यक तेवढी जमीन संपादित करावी अशी सूचना करण्यात आली. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. उद्योजकांच्या विविध समस्या एकाच व्यासपीठावर सोडवण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर उद्योग दरबार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली. तसेच जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीमध्ये गाव तिथे उद्योजक उपक्रम राबवून युवकांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. गडचिरोलीतील सुमारे 12 कोटी रुपये खर्चाच्या उद्योग भवनाचे काम 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण. 36,000 कंपन्या त्या स्थलांतरित झाल्यात का, त्यावर मी उत्तर असं दिलं होतं की मला 24 तासाची वेळ द्या. नक्की मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलंय केंद्र शासनाच्या, वाजे साहेबांनी काय प्रश्न विचारलाय, कुठच्या पद्धतीचा प्रश्न आहे, ही सगळ्याची माहिती घेतो आणि मी उत्तर देतो असं सांगितलं. तर 100% मला चौथ्या स्तंभाबद्दल आदर आहे. लोकशाहीतला हा चौथा स्तंभ आहे. परंतु काल दुपारपासून ब्रेकिंग सुरू झाली की 36,000 कंपनीच्या बाबत उदय सामंतला काय माहितीच नाही आणि त्यांनी उत्तर टाळलं. मी अजिबात उत्तर टाळलं नाही आणि ते उत्तर वस्तुस्थितीजन्य आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावं यासाठी गडचिरोलीला पोचल्या मी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी मगासपासून एक बातमी येते की हेलिकॉप्टरमध्ये मी बसलो होतो, त्याच्यानंतर बिघाड झाला. की तुमच्या समोर आहे, सगळ्यांच्या आशीर्वादानं अतिशय सुरक्षित आहे, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. 36,000 कंपनीच्या बाबतीमध्ये जो राजाभाऊ वाजेंनी प्रश्न विचारला होता, तो काय प्रश्न विचारला होता की ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये बंद आहेत त्याची आकडेवारी आम्हाला मिळाली आणि ती आकडेवारी देत असताना मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तराकडे आधी पहिलं आपलं लक्ष वेधतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की कंपनीज ऍक्ट 2013 आणि IBS यामुळे या कंपन्या बंद झालेल्या आहेत. आता या कंपन्या कशा बंद झालेल्या आहेत त्या देखील मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे आपली शंका पूर्ण दूर होईल आणि आपल्याला देखील कळेल की आमचे जे काही हितचिंतक आहेत हे कुठच्याही गोष्टीचं कसं भांडवल करतात हे आपल्या लक्षात येईल.